आयची पत्रकार परिषद घेवचे कारण म्हळ्यार पयली आमची जी मशाल मिरवणूक आणि ताचे पयली जाल्लो 5 दिसाचो हंगर स्ट्रायक जो यशस्वी रित्यान पार पडलो ताका लागून सगळ्यांक देव बरें म्हणपा खातीर थँक्स गिविंग करपा खातीर आयज आमची पत्रकार परिशद आणि आता आमची फुडली दिशा कशी आसतली सगळ्यांक उत्सुकता लागला की कृती समितीची फुडली दिशा आंदोलनाची फुडली दिशा कशी आसतली कशा स्वरूपाची आसतली त्या संदर्भात सविस्तर माहिती दिवच्या खातीर आयज आमचे सगळे कोर कमिटी जी आसा तुये हॉस्पिटल कृती समितीची कोर कमिटी जी आसा त्या कोर कमिटीच्या समितीचे सगळे पदाधिकारी आयज हांगा उपस्थित आसात तांच्या वतीन हांव सगळ्यांचे मनापासून तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा की तुमी मुद्दाम आमची प्रेस अटेंड करपा खातीर वेळात वेळ काडून आयले 11 जानेवारी ते 15 जानेवारी अशा प्रकारची साखळी उपोषण आम्ही सगळ्यांनी आयोजित केले आणि ही साखळी उपोषण उपक्रम असलो कार्यक्रम असलो तो कार्यक्रम तुये हॉस्पिटलच्या गेटी सामकाराक जी बस शेड असते त्या बस शेडीत पार पडली 11 तारखेच्यान सुरू जाल्ली ही साखळी उपोषणाची जो कार्यक्रम असा तो 15 तारीख 5 मेरेन चल्लो आणि या 5 दिसाच्या कार्यक्रमात कृती समितीक तेको दिवपा खातीर आपलो पाठिंबो व्यक्त करपा खातीर पेडणे तालुक्यातले सगळे नागरिकांनी आमकां भरघोस पाठिंबो दिलो आणि ताजे उपरांत जी मशाल मिरवणूक जाली ती ऐतिहासीक मशाल मिरवणूक जाली त्या मिरवणुकींतल्यान जवळजवळ 1.5 ते 2 हजार लोकांनी आपली उपस्थिती लायली हे सगळे ग्रामस्थ नागरिक स्वतःहून आयले फक्त ही समितीच्या या उपक्रमात तेको दिवपा खातीर आणि आपुणूय या आंदोलनात किंवा तुया हॉस्पिटल जावंक जाय म्हणून आपलो तेको आसा हे दर्शोवपा खातीर आमच्या मदीं उपस्थित रावन तांचो आमी सगळ्यांनी जो कार्यक्रमात सहभागी जावन जी आमकां एक इतिहास असो घडयलो तांकां सगळ्यांक तुया हॉस्पिटल कृती समिती देव बरें करूं म्हणटा या 5 दिसाच्या कार्यावळीत विद्यमान पंच गावचे पंच पेडणे तालुक्यातल्या विविध भागातल्या पंचायतीचे पंच सरपंच माजी पंच माजी झेडपी माजी मुख्यमंत्री त्याच भशेन गावातले आमच्या तुया गावातले नागरिक हांकां आमी देव बरें करूं म्हणटा विद्यमान झेडपी जे नवनिर्वाचित झेडपी सौभाग्यवती राधिका पालेकर हांच्यानी सुद्धा ते उपस्थिती लावून आपलो पाठिंबो दर्शयलो आणि आपुणूय या उपक्रमात आसा हे आमकां दाखवून दिले त्याच्या व्यतिरिक्त पेडणेच्या भावा भयणां खातीर मदत करपाक किंवा आपलो तेको दिवपा खातीर गोंयच्या विंगड वाठारांतल्यान आयिल्ले सगळे कार्यकर्ते एक्टिविस्ट सामाजीक कार्यकर्ते तशेंच नागरिकांकूय आमी देव बरें करूं म्हणटा ह्या वेळाचेर विशेष उल्लेख असो करचो पडटा कारण हे दीस हळदी कुंकाचे तरी सुद्धा आमच्या आंदोलनाक साखळी उपोषणाक आणि मागीर जाल्ल्या मशाल मिरवणुकीक महिला वर्गाची महिला वर्ग जो मोठ्या प्रमाणात उपस्थित आशिल्लो तांकां आमी देव बरें करूं म्हणटा की हळदी कुंकाचो कार्यक्रम आसतना सुद्धा आमच्या कार्यक्रमाक उपस्थिती लावन त्या मशाल मिरवणुकीत ती सहभागी जाली आणि इतलेंच न्हय तर तांचो उत्साह पळयतकच दिसून आयले की महिला वर्ग सुद्धा ह्या मागणी खातीर फुडें सरला ह्या वेळाचेर आमचे 5 दिसाची कव्हरेज करपा खातीर आमच्या तालुक्यातले पत्रकार भाव त्यांच्यानी आपली हजेरी लायली आणि आमकां भरघोस आणि भरपूर अशी प्रसिद्धी दिली आणि आमचो विषय गोंय आणि गोंया भायरूय तळागळा मेरेन पावयलो थ्रू इलेक्ट्रॉनिक प्रिंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमकां विशेष उल्लेख करूंचो दिसता आमचे पत्रकार भाव आणि आमचे ग्रामस्थ श्री निवृत्ती शिरोडकर जे सकाळी 9:30 ते सांजे 5 मेरेन उपस्थित रावन जे कोण नागरिक भितर सहभागी जाताले जे कोण कार्यकर्ते म्हणा किंवा पॉलिटिशियन म्हणा जे कोण सहभागी जाताले तांची प्रतिज्ञा घेवप ती प्रसिद्ध करप अशा प्रकारचे कार्य करून तांच्यांनी आमची उर्बा वाडयली आणि आमकां तेको दिलो आणि आमचो विषय लोकां मेरेन पावयलो या आंदोलनात जे चालू आसा त्या 5 दिसाच्या उपक्रमात आणि मशाल मिरवणुकीत आमकां सगळे राजकारणी
म्हणजे त्यांचे जे राजकारणी किंवा राजकारते जे असतात ते उपस्थित राहिले, तांच्यांनी आपलो पाठिंबो दर्शवलो. अशा सगळ्या लोकांक आम्ही देव बरें करूं म्हणटा. हे जे आंदोलन आसा, हे आंदोलन यशस्वी आणि मशाल मिरवणुकींतल्यान जो मेसेज आमकां सगळ्यांक, आमी पेडणे तालुक्यांतले नागरीक ह्या विशयाक धरून जागे आसात असो मशाल मिरवणूक जी काढून जर सगळ्या लोकांनी जी उपस्थिती लायली आणि जो एक वातावरण निर्मिती केला, सगळ्यांक एक उत्साह आयला, ताजे खातीर सगळ्या परतून एकदा तुवें हॉस्पिटल कृती समितीच्या वतीन सगळ्यांक मनापासून ह्या मशाल मिरवणुकीक सहभागी जाल्ल्या सगळ्या लोकांचे आणि आंदोलनात सहभागी जाल्ल्या सगळ्या लोकांचे परतून एकदा आम्ही सगळे कृती समितीचे सदस्य तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आणि हाचे फुडें आमचे कमिटीचे कन्व्हेनर श्री जुझे लोबो सर आमच्या ह्या एकंदर उपक्रमात जे चालू आसा, जी चळवळ आमची चालू आसा ताजे बद्दल आपण माहिती दितले. कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा आनी ताचे सायडीक एक व्हडले पॅलेस कशी एक बिल्डींग उबी आसा, ते नवे हॉस्पिटल. ते नवे हॉस्पिटल 2012 ह्या वर्सा ताका सरकारान मान्यताय दिल्ली आणि ते मान्यताय दिल्या उपरांत कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा ताचे पयलीं रिनोव्हेशन जाले. ताजे उपरांत हे नवे बिल्डींग बांदपाचें काम सुरू जालें. हे नवे बिल्डींग बांदून कंप्लीटूय जाल्ले 2017 स्ट्रक्चर ताचे फूल कंप्लीट आशिल्लें. ताचे उपरांत 19 म्हणल्यार ते कंप्लीट जालें. मागीर ताचेर फुडली कारवाय जायना. आमचे तुयेचे नागरीक, बाकीचे हे वाठारांतले नागरीक वृत्तपत्रांतल्यान किंवा मिडियांतल्यान ते आपले खंत उक्तायताले. तुवें नागरीक समितीन हो विशय जेन्ना आमच्या डिस्कशनाक आयलो तेन्ना आमी ताचेर विचार करपाची थारायले आणि तशें ताचे कागदपत्र सगळे कितें आसली माहिती गोळा करपाची आमी डिसिजन घेतलें. ती मेळ्ळ्या उपरांत आमी अशें चिंतलें की हाचेर आमी एक कोर्टान एक केस PIL घालचे. तेजे खातीर आमी दोतोर प्रसाद शाहपूरकर हांकां मेळ्ळे. तांचे सजेशन आमकां आसलें की तुमी हे करच्या पयलीं आमी ते बिल्डिंगाचें इन्स्पेक्शन करया, पळोवया, कित्याक हो सगळ्या पेडणे तालुक्याच्या लोकांचो विशय आसा. म्हणटच तांकां आपोवया, इन्स्पेक्शन करया आणि मागीर डिसिजन घेवया. हे आमी मान्य करून एक जुलयाच्या 2024 जुलय 28 तारीख ह्या दिसा थंय मेळ्ळे. थंय मिटींग घेतली आणि मागीर मिटींग जाल्या उपरांत आमी थारायलें की एक हॉस्पिटल कृती समिती घडोवची आणि तेजे मार्फत हें आंदोलन चलोवचें म्हणून. ताजे उपरांत आमी त्याच दिसा थारायलें की एक फुडें व्हरपा खातीर एक कमिटी करची. तेजे खातीर आमी एक तारीख थारायली. त्या दिसा आमी मेळ्ळे. त्या दिसा जे कोण आसले ते मिटिंगेक येयल्ले तांची आमी कोर कमिटी म्हणून डिक्लेअर केली आणि ती कोर कमिटीन फुडलो सगळो जो तेजे उपरांत आयज मेरेन जो आंदोलन चलता ते सगळे डिसिजन्स तांच्यांनी घेतले. तेजे उपरांत आमी इमिजिएटली चीफ मिनिस्टराक एक मेमोरंडम दिलो, हेल्थ मिनिस्टराकूय मेमोरंडम दिलो आणि गांवागांवांत सगळ्या गांवांनी गणेश चतुर्थीच्या वर्सा 24 ह्या गणेश चतुर्थीच्या वर्सा बॅनर्स लायले आणि लोकां मेरेन एक व्हडलें हॉस्पिटल हांगासर बांदलेलें आसा एक लोकां मेरेन पावोवपाचो प्रयत्न केलो. ते जाल्या उपरांत आमी सगळ्या पंचायतींनी गेले, म्युन्सिपालिटीन गेले आणि तांकां सगळ्यांक सांगले हॉस्पिटलाची जी म्हायती आसा ती तेंचे मेरेन पावोवपाचो प्रयत्न केलो. मागीर तांणी सगळ्या पंचायतींनी रेजोल्युशन्स घेतले आणि सरकाराक धाडून दिले. ते मागीर आमी कलेक्ट केले सगळ्यांचे आणि सगळे रेजोल्युशन्स सगळ्या पंचायतीचे रेजोल्युशन्स घेवन डायरेक्टराक दिले आणि लोकांची जी पंचायतीची जी मागणी आसा ती सरकार मेरेन पावोवपाचो तांकां विनंती केली. हे सगळे जावनूय जेन्ना हॉस्पिटल जे आसले ते खंय तरी कम्युनिटी हेल्थ सेंटर शिफ्ट करपाचो विशय येयलो तेन्ना मागीर आमी डिसायड केले आणि चेन हंगर स्ट्रायक सुरू केलो. चेन हंगर स्ट्रायक सुरू केल्या उपरांत मशाल यात्रा घेतली आणि तातूंत लोकांची जी भावना आसा म्हणजे लोकांक जे हॉस्पिटल खरोखरच जाय हे थंय सिद्ध जालें. आनी ताका लागून आमी आतां आमची फुडली कृती लोकांकूय जाय आमी फुडें कितें करतले हाची एक लोकां मेरेन पावपाचो आमी प्रयत्न करता. आतां ती कृती कितें आसतली ही आतां चीफ मिनिस्टराक, हेल्थ मिनिस्टराक, हेल्थ डायरेक्टराक आणि हेल्थ सेक्रेटरी हाका एक मेमोरंडम दिला
आणि ताका एक हाचेर एक डिसिसिव्ह म्हणजे अशें डिसिसिव्ह अशें डिसिजन घेवपाक आनी आमकां ते कळोवपाक सांगलां. तेजे हे कितें आसा ते आतां व्यंकटेश नायक तुमकां सांगतले. 4 विधानसभा जाल्या उपरांत आमचो गोंयचो मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर, आमचो लोकल MLA जितबाब, त्याचबरोबर हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हे विधानसभेत न उलयता पॅसेजांनी भायर बायट दिता आसतना सदांच सांगताले की आमी हॉस्पिटल ओपन करता, लिंक करता. पूण ते विधानसभेन आवाज करून आमकां कॉन्फिडन्सली सांगनाशिल्ले की बाबा तुमकां हे पेडणेकारांक जे हॉस्पिटल आहा ते GMC लिंक करतले म्हणून. आनी ते ॲश्युरन्स दिवचे म्हणून 12 तारखेच्यान विधानसभा स्टार्ट जावपाची आशिल्ली. म्हणून ताच्या पयलीं आमी कृती समितीन आमचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांकां ईमेल धाडलो, फोन करून त्यांच्या ऑफिसा कडल्यान अपॉइंटमेंट घेतली. ईमेलाक जाप दिवंक ना. आमी ईमेल दिल्लो अपॉइंटमेंटा खातीर 6 तारखेक 6 जानेराक. रिप्लाय मेळोंक ना म्हणून आमी 9 तारखेक आमी प्रत्यक्ष मेळून ताका ऍप्लिकेशन घेवन गेले, निवेदन दिवपाक गेले. आमच्या जेन्ना कृती समितीचे शिष्टमंडळ तांकां मेळ्ळें तेन्ना आमचे मुखेलमंत्री बाब दोतोर प्रमोद सावंतान आमकां पयलीं सांगलें ते CSC हॉस्पिटल ती शिफ्ट करया मरे आनी मागीर मार्गान थोड्यांनी ते लिंक करता. म्हणजे आमी पयलींच्यान हे धाडटा ती आनी ते म्हणटाले की 30 तारखेक सुरू करया. आमची मागणी कितें आहा की आमकां घाय ना. जो आमचे पयलींच्यान उलोवणें हेच आसा कृती समितीचें की लिंक हॉस्पिटल म्हळ्यार GMCन जे फॅसिलिटीज मेळटा, जे GMCचे फुड्यान मुखार घेवन जशें तुमी हे हॉस्पिटल बांदतना तुमी जी सूची तयार केल्ली, जे आरोग्य सेवा तयार केल्ल्यो तेच मेळपाक जाय, ही आमची पयलींच्यान मागणी. कासारवण्याचे प्रायमरी हेल्थ सेंटरची गत आमकां खबर आसा. हांगासर CSC जे कम्युनिटी हेल्थ सेंटरची गत आमकां खबर आसा. आनी CM जेन्ना म्हणपा लागलो की आपूण ते हॉस्पिटल ते शिफ्ट करता आनी मागीर म्हणपा लागलो की आपूण ते जे मेडिकल गॅस आहा ती मागीर पायप घालता, तेका आमकां कळ्ळें की परत ज्या वेळार CM आमकां सांगता की CSC हॉस्पिटल पयलीं शिफ्ट करया आनी त्याचें रिपिटेशन आमचो आमदार सांगता की पयलीं सेफ्टी करया. मागीर आमी थारायलें की आमकां ते चलचें ना, आमकां कॉन्क्रीट डिसिजन तुमी दियात. आयदर यू ऑर युअर हेल्थ मिनिस्टर विधानसभेंतल्यान आमकां क्लियर करात की ते लिंकच हॉस्पिटल जातले, GMC लिंकच हॉस्पिटल जातले, ना जाल्यार आमकां तुमी बरोवन दिया. तेन्ना दोतोरान ताबडतोब ऑफिसांत तेंचो जो ऑफिसर आशिल्लो ताका सांगलें की अमक्या ऑफिसराक अमकें बरें आनी गो टू स्टार्ट फॉर लिंक हॉस्पिटल प्रोसेस. आनी त्यांनी हे बी सांगलें आमकां की त्यांची एक कॉपी कृती समितीक धाडून दी म्हणून. आता CMान उत्तर दिल्लें तो पाळटलो म्हणून आमी एक दीस रावले. आमकां ते उतर पाळलें ना, आमकां ईमेल आयलो ना, आमकां कॉपी मेळ्ळी ना. दुसरे दीस आमी पाठपुरावो केलो, आमकां दिवंक ना. मागीर तिसरे दीस आमी जे तांकां पयलीं सांगलें CMाक की ना जाल्यार आमी हंगर स्ट्रायकाक बसतले, म्हणजे साखळी उपोशण करपाक बसतले, जो आमी प्री प्लॅन ऑलरेडी केल्लो आनी तो आमी स्टार्ट केलो. तो स्टार्ट केल्या उपरांत ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर एक बायट दितना म्हणपाक लागलें की पेडणेकारांक खरीच बऱ्या हॉस्पिटलाची गरज आसा. हांव रिपीट करता, हेल्थ मिनिस्टर सांगता आमचो विश्वजीत राणे बाब साहेब की पेडणेकारांक खरोखर बऱ्या हॉस्पिटलाची गरज आसा आनी आपूण जो मेरेन GSIDC सगळे इन्फ्रास्ट्रक्चर ती रेडी केल्या शिवाय करून म्हाका हँड ओव्हर करना तो पर्यंत आपूण कांयच करचो ना. हे ताचे स्टेटमेंट 12 तारखेचे. आनी धेराप्यान दुसरे सांगतात ते कितें तर आमी विधानसभेन सगळे रेडी आसा आनी आपूण 30 तारखेक स्टार्ट करतले. जर ती इन्फ्रास्ट्रक्चर आतां हांव कळीत करता तुमच्या माध्यमांतल्यान 30 तारखेक 30 डिसेंबराक एक टेंडर पास म्हणजे पेपराचेर आयलें. तातूंतले जे फॅसिलिटीज आसा, जे इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट सप्लाय इन्स्टॉलेशन कमिशन करपाची तेंची टेंडर उगडपाची तारीख आसा 14 जानेर 2026, 2 दिसां फाटल्यान. आनी ते कंप्लिशन करपाक टायम आसा 4 मंथ. तो एक जालो टेंडर. तातूंत दुसरो आसा की तातूंत
ऑपरेशन थिएटर जे इन्स्टॉल करपाक जाय ताची अरेंजमेंट आहा तेका 4 महिने जाय. 9 जानेराक एक जे दीस आमी ऍप्लिकेशन दिलें सीएमाक ते दिसूच एक टेंडर मेडिकल पाईप गॅस लाईन आसा ती इन्स्टॉल करच्या खातीर टेंडर काडिल्ले आसा आणि तेका 4 महिन्याचो टाइम आसा. म्हणटकूच ह्या 10 दिसान जावचें ना. आता उरले 10 दीस उरले. सरकार म्हणटा की 30 तारखेक आमी ओपन करतले म्हणून. थंय इन्फ्रास्ट्रक्चरच ना जाल्यार ओपन कितें करतले? म्हणजे आमकां भिरांत आसा की जनतेक हें कळोंक ह्या माध्यमांतल्यान हांव कळोंक सांगता की आमकां सीएससी जुने हॉस्पिटल हांगा शिफ्ट केल्ले नाका. तेचे आमी विरोधात आसा. ते थंयच आसूं नये. प्रायमरी हेल्थ सेंटर आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर हे वेगळे, त्यांचे व्यवस्थापन वेगळे. आमचे व्यवस्थापन जे आम्ही डिमांड करता की जीएमसी लिंक हॉस्पिटल जाय ताचे व्यवस्थापन पळयता गोवा मेडिकल कॉलेज आणि डेंटल कॉलेज. तेच व्यवस्थापन हांगा ऍडमिशन पळयता. तेतून जे फॅसिलिटी आसा त्यो मेळूं शकता. हे हांगासर कितें आसा हांगाच पयलीं एक तुवें हॉस्पिटल जे आतांचे आसा कम्युनिटी हॉस्पिटल ते थंयचे सर्व्हिस सारके दिना म्हणून रडटा. बाळंतीण आमची समज कितें हांगा बाळंत जाल्यार तुवें ऑपरेशन करतलो ताका आजिलोन ना जाल्यार जीएमसीन वयचें पडटा. कासावण्याची गत तुमी खबर आसा ते पयलीं अर्ध मणकुटे जाल्लेले आसा. आमकां फूल प्ले ज्या उद्देशान हे जीएमसी हॉस्पिटलाच्या लिंक करून हे व्हडली अवाढव्य बिल्डिंग बांदली 100 करोड खर्च केले आणि जो इन्फ्रास्ट्रक्चर येवपाचो ते पयल्या उपरांत आमकां जीएमसी लिंकच हॉस्पिटल जाय भावानू ही आमची मागणी आसा. आणि 30 तारखेक हे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी जावचो ना हे आमकां खबर आसा. पूण बालहट्ट पुरोवच्या खातीर कदाचित जर सरकार हट्टाकच पेटले जाल्यार 30 तारखेक ते ओपन करतले आणि सांगतले की आम्ही ओपन केला म्हणून. आमकां सीएससी हॉस्पिटल नाका. जर ती फॅसिलिटीज जर ना जाल्यार कशें तुमी स्टार्ट करतले? म्हणून हांव क्लियर कट सांगता आमचे डिसिजन. माननीय आरोग्य मंत्री विश्वजीत राणे सर, माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर, लोकल एमएलए तसेच ही कृती समिती यांच्या भितर डायलॉग हो जावंकूच जाय. ताबडतोब तुम्ही डायलॉग समितीशी आम्ही तुमच्या अगेन्स्ट ना, आम्ही सरकारच्या अगेन्स्ट ना, आम्ही विरोधक नाही. सगळे पेडणेकारांनी जो 15 तारखेक जो मशाल मिरवणूक काढली ते विरोधक नाशिल्ले. ते तळमळीत भायर सरल्या. आणि पेडणेकर भाव हांव परत सांगता की आम्ही आसा तसे हॉस्पिटल जुने थंय शिफ्ट करपाचे भितर वचोना. ते आमकां नाका. आमकां फूल फ्लेज सगळे फॅसिलिटी जे ती टेंडरां काढल्या ती 4 महिन्यात जावची ना जाल्यार कशें सुरू करतले? म्हणून हांव परत विनंती करता की तांच्यांनी डायलॉग बरोबर आमच्या समिती बरोबर डायलॉग करपाचो. सगळे मेळून करया डायलॉग. मागीर सायड इन्स्पेक्शन करया. आमकां पटोवन दिया तुम्ही टेंडरां जी काढलेली आसा ते तुमचो स्टेटस कितें आसा. त्या टेंडरान सुद्धा कितें लफडे आसा अशें आसा की एक 7 वर्साचो क्लॉज घातिल्लो आसा. तो 7 वर्साचो क्लॉज जर समज फुलफिल ना जालो जाल्यार तेका रिस्पॉन्स मेळ्ळो काय ना हे खबर ना. फाल्यां सरकार 6 वर्सांची टेंडरां दिली पण रिस्पॉन्स येवंक ना. आणखी 6 महिने वाडयतले मागीर पळोवया रे. आमकां अर्दकुटे केल्ले म्हणजे सोरोप दाखोवन चुट्टी दाखोवन घरांत सोडप हाडूंक नका. आमकां ते मान्य ना. आमकां फूल फ्लेज लिंक हॉस्पिटल जाल्ले जाय. जे तुम्ही ऑलरेडी प्रोव्हिजन करून केल्लेले आसा ते सगळे आरोग्य सेवा पेडणेकारांक जाय आणि हो त्यांचो हक्क आसा. हे जे आम्ही चेन हंगर स्ट्राईक जो आम्ही थोड्या दिवसांनी स्थगित केल्लो हो 25 तारखे मेरेन आमकां जर सरकारची सगळी डिपार्टमेंटां माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर, हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे सर बरोबर एमएलए येवने बरोबर आमी अगेन्स्ट ना पण तेणी आमकां सपोर्ट करूंक ना इतल्यान गॅरंटी. आमी तेच्या डे 1 पासून फाटल्यान आसा. इवन हंगर स्ट्रायकाक बसच्या पयलीं तेका मेसेज धाडिल्लो तेका लागून तूं येवन बस. कारण सगळ्यांचो विशय हो पेडणेकारांचो विशय. पूण तेणी एक विषय ओपन केलो की तेका प्रश्न उपप्रश्न विचारतना कितें दितलो तो पेजान जावंक ना. तेणे तेका आमची पेडणेकारांची लस काडली. पूण आतां आमी वगी रावंक ना. आमचे फुडले ऑलरेडी कृती रेडी आसा. 25 तारखेक सरकारान आमकां टोटल जे कितें इन्फ्रास्ट्रक्चर बसयला तो आमकां दाखोवपाक जाय. आमकां तेणी रोड मॅप दाखोवचो पडटलो. 25 तारखेक जर ना दाखयलो जाल्यार 27 तारखेक आमी एक दीस रावतले आणि 28 तारखेच्यान
आमरण उपोषणाक बसतले हे लक्षात ठेवा. कृती समिती ट्रान्सपरंट मॅनरान काम करता. कृती समिती म्हणजे 4 बोर्डा नाही, पेडणेकरांचो आवाज, पेडणेकरांचे जाय तेच जावचे पडटले. विकास तुमका जाय तसो जावचो ना, तो आम्ही सहन करचे ना. विकास हो पेडणेकरांका जाय तसोच जावंक जाय आणि तातूंतले आमचो होय हक्क आसा. पेडणेकरांनी विमानतळ आयलो तेतून आमच्या तोंडाक सगळी पानात पासली, डोळ्याक उदक राहिले, आयुष्य आयले ती तसेच डोळ्याक उदक राहिले. फक्त 2 महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ. आता अजून अपडेट्स, बातम्या आणि धमाल व्हिडिओंसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पेडणे लाईव्ह, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ. पेडणे लाईव्ह.